हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो आज आपण रात्रीचं SMBT मधून निघालो आहे. आज आपण रात्री पुष्पा 2 बघणार आहे. आपला 10:45 पुष्पा 2 शो आहे. रात्री 1-1:30 पर्यंत चालेल. शाळेत 1-1:30 पर्यंत पुष्पा 2 बघून रात्री आपण नाशिकमध्ये नाईट आउट करू आणि काहीतरी वेगळा प्लॅन करू. आज काहीतरी एकदम इंटरेस्टिंग करणार आहे रात्रीचं आपण. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघत राहा शेवटपर्यंत. झालेला आहे. एवढं तर काय वाटत नाही पाऊस. ठीक आहे, बघू चला काय काय मजा तरी येते नाही. सो गाईज आपण आता थांबलेला आहे कारण की पाऊस आला. बाहेर खूप पाऊस चालला आहे, त्याच्यामुळे थोड्या वेळ थांबलेलं आहे. आता इथून पुढे आपल्याला आता पाऊस कमी झाला थोडंसं ठेवून पुढे जाऊया, बघूया अजून काय काय मजा करते. तर करूया मग. चला. तेरी आंखों में झांकूं तो एक बार, छूले तो एक बार, छेड़े तो एक बार, बालों से मेरे तो खेले तो एक बार, धीरे से उंगली लगाए तो एक बार, बाहों से बाहों लगाए तो एक बार, मेरे बगल में तू आ जाए तो एक बार. होती है फीलिंग्स, जरा समझो ना सनम मेरी फीलिंग्स को. होती है फीलिंग्स, जरा समझो ना. श्रीलंका की बॉर्डर है सर, तो उनके लिए बॉर्डर ना है के? बुग्गा भी हवा में हाथ में कॉल करा. क्या चाहे जो भी हो, अगर लड़की पर हाथ डाला सो वेलकम बॅक गाईज. सो आत्ताच आपला पुष्पा 2 मूवी संपला आहे. तर आपण प्रत्येकाकडून थोडा रिव्ह्यू घेऊ आणि सांगू की कसा वाटला पुष्पा 2. सर चाटे, कसा वाटला त्याला पुष्पा? रप्पा काय विषय नाही. हो मॅ, कसा होता मग पुष्पा 2? सांगते थोडस. अपन फायर है बस. हेलो, एक नंबर था पुष्पा 2. जरा ओवर एक्टिंग हो गई उसमें, लेकिन गाने अच्छे नहीं है. फाइटिंग अच्छा है एकदम. धीरू बहुत अच्छा आदमी है, मेरा दोस्त है. एक नंबर है बाबा. लव यू बाबा. एक नंबर. ये लोग भाई लोग है मेरे, भाई लोग, समझे क्या? सांगा कसा वाटला? पिक्चर चांगला होता, बघण्यासारखा आहे. मजा आली. थंडीने गाणं फाटली ते वेगळं. अजून पण थंडी वाजते. अजून पण मस्ती, पण पिक्चर अरे बोलले अजून. तर काय आताच आपला
पिक्चर झालेला आहे पुष्पा 2 आणि आता रात्रीचे वाजले 3 आणि आपण नाशिकमध्ये फिरत आहोत. हे आपले मागचे कॅमेरे घेतात मागच्या कॅमेरे आणि आपण पुढं आता आपला खूप विचार करून आपला प्लॅन झाला की आपण आता त्र्यंबकेश्वरला जाणार आहे. आता 3:30 वाजले. 3:30 आपण एखाद्या तासात त्र्यंबकेश्वरला पोहोचू आणि त्र्यंबकेश्वरला दर्शन वगैरे घेऊ आणि बघू अजून सकाळी काही झाला प्लॅन तर बघू. पण आता तर इनिशियल प्लॅन त्र्यंबकेश्वरला जाऊन दर्शन घेऊ. दाखवतो चला तुम्हाला. अरे बाबा तो आता आपण एक ठिकाणी थांबून चहा घेत आहोत. तर एवढंच राहिलं त्र्यंबकेश्वर घेतला बी गेला काय घे रे चला तर बघू अजून थोडं राहिलं आहे. चला आता हे फायनली आपण आता त्र्यंबकेश्वरला आलोय. आता पहिल्यांदा आपण अजून 5 वाजले नाही 5:30ला मंदिर खोलणार आहे. आपण 5:30ला मंदिर खोलल्यानंतर लाईनमध्ये लागू. पहिल्यांदा आपण पाय वगैरे धुऊ तर जातो ना दिवस. तर ठीक आहे बघत राहा दाखवतो सगळं. आलोय आम्ही मंदिरात लाईन मधून चाललोय आता.